हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. वेलकम बॅक टू आवर न्यू न्यू व्लॉग. आणि आज आम्ही चाललेलो आहोत वाडीला. आणि झालं बोलू आता मी. आठवत नाही पुढचं. हां बोला. हॅलो, नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो आज आम्ही चाललो आहोत वाडीला, सोनेवाडीला. संगमनेरला होतो कालच, आम्ही शेळगावला जाऊन आलो आणि आज चाललो आहे वाडीला. आणि आज आहे घरी सवासणी जेवण आणि त्याच्यासाठीच चाललो आहे. आणि आता आम्ही आलो आहोत इकडे झाडं वगैरे घ्यायची आहेत थोडेफार घरी लावायला, तर तीच घ्यायला आलो आहेत. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. येस. सो आता आम्हाला इथे झाडं घ्यायची आहेत, नारळाची घ्यायची आहेत, आंब्याची घ्यायची आहेत, काही फळांची झाडं ऑलरेडी आहेत घरी, तर ते पण आज लावणार आहोत आम्ही. तर इथे आता घेणार आहोत. आणि बाकीचे आहेत शोचे म्हणजे फुलांचे वगैरे, तर ते आम्ही नंतर घेऊ. तर आता फक्त जे मेन झाडं आहेत फ्रूट्सचे वगैरे, तर तेच घेणार आहोत. तो हा जो आंबा आहे तो केसरचा आहे आणि हा इकडे हापूस आहे. हापूस आहे, तर दोन्ही पण घेणार आहोत आम्ही, हापूस पण आणि केसर पण. हापूस आहे ना, हापूसचे दोन घेतलेत. केसरचे 3. हे एवढेच सांगते. त्या साईडला बघा ना. हे बघा. पण हा लई कोवळा आहे. वाढतील ते, तो बोलला ना वाढणार आहे. आता फ्रेश वाटतं. एवढी झाडं घेतलेत, 2 हापूस घेतले आणि 4 केसर घेतलेत आणि नारळाचे घेतलेत. हे असे 4 घेतलेत नारळाचे. आपण आणला का? चिकू नाही का? 4 घेतले ना आपण? चिकूचे आहे ना आपल्याकडे? नारळाचे 4 घेतलेत ना? हां 4 आहेत. 5 हो गए क्या? आता चिकूचे झाडं पण घेतोय काही. पेरूचं आपल्याकडे एकच आहे ना गावाला. सो एवढी झाडं घेतलीत आता आम्ही. काय सांगितलं होतं मी स्वयंपाक करणार आणि फक्त तुम्ही उपस्थिती द्या, नाही का? नाही आता नाही नाही. नाही आता. सो आम्ही आलोय आता वाडीला आणि कांदा कापला तर डोळ्यातच पाणी यायला लागलं. सारंग आलेला पहिला गोठ्यात गेला, सगळे हांबा बघितले आणि अजूनही म्हणतोय की हांबा बघायला जायचं त्याला. तर आता झाले सगळा स्वयंपाक, आता फक्त भजी वगैरे काढायची आहेत, तर ते करू आणि मग बाया येतील बाकीच्या सगळ्या. इकडे हे दोघं भाऊ बसलेत मस्त अंगणात आणि ही झाडं सगळे आता आम्ही आणलेले. हे एवढे सगळे झाडं आणले. आणि ते दुसरे झाडं कुठे ठेवले आई? खालीच आहे का इथं मागं? हा इकडे आतमध्ये झाड आहेत. हे ऑलरेडी दादांनी त्यांनी आधी सांगितलं. हा येतील आता लवकर. इकडं आजी नातांचं चाललंय आंबाला खाऊ घालायचे काम. काय करताय रे? काय दिशाला आंबा आहे या घे म्हणते. आता शारंग दादा पण खाऊ घालणार आहे ना? घे. वा 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 वा. इकडे काय करतोय ले? इथे सायलेन्सर गरम असेल ना परी. तो आता आम्हाला नैवेद्य दाखवायला जायचंय. तर आता हे दोघं भाऊ आणि बाबा हे 3 जण चाललेत आता वावरात खड्डे खोदायला. कुठे चाललात? खड्डे खोदायला. खड्डे खोदायला चाललेत. मग आम्ही नंतरून जाऊ, जेवण वगैरे झालं झाड लावायला. इथं आजीबाईचा स्वयंपाक झालाय. आजीबाई बसली पोरांना घेऊन आता खेळायला. सो आता इथे नैवेद्य भरून ठेवलाय, ताट करून ठेवलाय, पाणी घेतलेलं आहे. आता आम्ही चालू आहोत नैवेद्य दाखवायला. इथे
हे ब्लाऊज पीस आणलेत मी पुण्यावरून. इथे खोबऱ्याची वाट आहेत आणि ह्याच्यामध्ये बांगड्या आहेत. बांगड्या मी पण आणल्यात आणि बाबांनी पण आणलेत. सो ते डबल झाले. नानी आता भजी काढतात मस्त. चला. आणि ह्या आमच्या पदर कुसून उभे राहिले. मोठ्या आई आमच्या मोठ्या आहेत. तर आता चालू आहे आम्ही नैवेद्य दाखवायला आमच्या वावरामध्ये. आणि आम्ही हे तिघी जणी जावा. काय म्हणता? संत्रीचं झाड आणायला पाहिजे. हा, या आमच्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई अख्ख्या उगल मुगलांमध्ये ना. अख्ख्या आमच्या आई आहेत. पण अख्ख्या उगल मुगलांमध्ये तुम्हीच आहे ना मोठ्या बहिणी, सगळ्यात मोठ्या. आता आम्ही चालू आहे. हा, मोठी आहे आमची. वातावरण मस्त झालंय. हा, चला. तर इथे आहे वटमाई देवी ना वहिनी. ते इकडे आता आम्ही नैवेद्य दाखवणार आहे. माझ्या हातात नैवेद्य इकडे. हा दे कुकाचं वटी भरायला. लाल दिसतंय ना वरून नम्र. हे सोडायचं असतं का? ते खंजीर मध्ये घाल ना. खंजीर मध्ये हे का? सोडू का? बस देवडा पण होतून देईन त्यांनी पसरून दे. किती बाप्पा करायचे? केस मोकळे कर. इथे आता आमचं नैवेद्य दाखवून झाला, पूजा करून झाली. आता तुला नाही येणार बेटा फोडायला. आई घोडा. आता वहिनी नारळ फोडतायत. अरे वा. ये वा. अजून प्यायचं? वा, मज्जा झाली परीची तर. नारळ सुद्धा उभं फुटलं पूर्ण. वा वा. तर आत्ताच आमची पूजा झाली आणि आता आम्ही घरी चाललो आहे परत. आणि आता सवासणी आल्या असतील, सो त्यांचं जेवण वगैरे होईल. त्यानंतर आम्ही जेवू आणि मग जाणार आहोत परत वावरात झाडं लावायला. सारंगला आजीपाशी ठेवून गेली. सारंग रडायला लागला. काय रे सारंग? हो, कुठे गेली होती सारंगची आई? दीदी पण गेली होती ना. दीदी घे ग सारंगला. चला आता सवासणी येतील आणि आता तयारी करतो जेवण वाढायची. हो हो.
सो आता सगळ्या सवासनी जेवून गेल्या आणि आई आणि मी बाकी जेवायच्या आणि सगळे माणसं बाकी त्यात इथे सगळे बसलेत. आता आम्ही सगळे एकत्र बसू जेवायला. दीदीचं नाही तुझं घे आणि जा खाऊ घाला. चला म्हणते तुम्हाला आजा बाबाला घेऊन. बरी गायची मज्जा. मामी नाही बाबा. हा बाबा द्या म्हणते. हळू बेटा. हा जा तू खाऊ घालतोवर. बाबांनी आता एवढं काढूनच ठेवलंय. आणि जा घेऊन आता दलेवलं घे. हे घे आणि जा घेऊन. कसं टुमुक टुमुक चालते. हे घे पली. सारंग बस आता. दीदीच्या नाही बे इकडे हाय बेटा. इकडे चल. आईले नुसती टुमुक टुमुक पलती दल. बाय बाय. या या तुम्हाला पण घेते मी. त्याला मग आता केशर सो फायनली आता आम्ही झाडं लावायला चाललोय आणि एवढी सगळी झाडं आहेत. अजून पण काही झाडं आहेत. हा ह्यांनी ऑलरेडी खड्डे काढून ठेवलेले आहेत आणि आता आम्ही फक्त झाडे घेऊन चाललोय. उकरून काढले. हा तेच ते. मामाश्री पण आलेले आहेत. सो मामाश्रींचा पण हात लागणार आहे. चला खंदून. सारंगला घेऊन येत आहे का? हा. तर ही झाडं आम्हाला गोठ्याच्या पलीकडनं लावायची आहेत. मागच्या साईडला एक वावर आहे तर तिथे लावणार आहोत आम्ही. आणि आमच्या गाया सगळ्या मोकळ्या आहेत आता. ओ दादा ही परी पाहिली का? गाय जवळ यायला लागल्या. सगळ्या उठल्या लगेच. ह्याला खड्डे म्हणते. याच्यात खड्ड्या या खड्ड्यात कोण का हो दादा हेच शिकवलं होतं का आम्ही तुम्हाला? हेच शिकवलं होतं. तर इकडनं हे सगळे असे खड्डे हे केलेले. काय रे सारंग तिकडे केक आहे? केक नाही तो पो आहे पो. तुझा ना पप्पू गेट सोडून जाय. आईनला आवाज नाही द्यायचं दादा. केक नाहीये. फोड नका मीठ टाकावं लागेल. बोल ना काय बोलायचंय. मुळ्या काम करा काम जरा. अजून हा? अजून काय करू काम केले ना त्याने करा. मग? बाबा आमच्या बाजूनीच असतात कायम. नाहीतर हे झालं बाय बरं. चालेल. पावडं कुठे आपलं? थांबा पावडं काय कष्टाळू ग माझं झाड भारी बर का. नाही तर आता ते मोठ्या मोठ्या नारळीचं लय फाई होऊ राहिले. नाही नाही नारळ कसं पडत डोक्यात पडत रे. तसं हातानच तोडता येतं. हा हा हे किती 10 फूटच वाढतंय ना पुढं.
आता ते आमच्या त्या मग जमलं ना दादा मग हे म्हणत होते जमणार नाही व्हिडिओ मोबाईल चालू असेपर्यंत नाही, आता मोबाईल बंद आता बंद झाला तरी अख्खे खड्डे उकरले. बंद झाला तरी उकरत राहायचा. तिकडे पहा ते म्हणतील चक्क बघ काय झालं बघ सगळं चेंज झालं बघ. फॉलोअर्सला माहिती फक्त व्हिडिओ पुरते काम करतात. नाही रे नाही मी तर पहिल्यांदाच खरंच आली. करताय बाबा, खरंच करताय. मी तर पहिल्यांदाच आली आहे पहिल्यांदाच मका टाकलं. हा दुसऱ्याच तो दिवशी तेवढा एकच आहे त्याच्यावर मी आता आली वावरात 6 वर्षानंतर आई बाबा करते द्या माझ्याकडे व्हिडिओ करा ओके. लग्न झालं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वावरात आली होती मका टाकायला त्याच्यावर 6 वर्षानंतर आज वावरात आली आहे पाय कुठे आहे? झाडं पाय लावायला. इथे आहे का पाय? अच्छा चरण तुमचे चरण कुठे आहे? आमचे सासू सासरे एवढे चांगले आहेत ना ते कधी वावरातच येऊन देत नाही आम्हाला वावर तर लांबच राहिलो गोठ्यात पण येऊन देत नाही इकडे आमची सासूबाई आहे इकडे आमचे सासरे आहेत सकाळीच मी म्हणलं जास्त त्याच्या कामावर जास्त फिट आहे. एक लावायचंय हो, माझी इच्छा आहे. पुढं एक नारळ तिथं लावायचे का? मामाश्री आणि मामीश्री यांचा हातभार लागत आहे. हातभार लागलेला आहे अजून 10-12 वर्षानंतर हेच व्हिडिओ बघू आपण पाऊस पण आलाय. जोळी जुन्या लोकांनी जोळी बांधू का हा? स्वाती पडीत साडी ना जोळी बांधेल तेवढी सोडून आण बुवा अच्छा आज उन्ही आहे का? तर इकडे असे लाईनीत आम्ही झाडं लावलेत तिथे पहिलं नारळाचं लावलंय आंब्याचं नारळाचं अशी अल्टरनेट झाडं लावलेत आम्ही सगळी इथं आंब्याचं परत इथे नारळाचं हा एक चिक्कू आहे ना. ते चिकूचं आहे तिकडे म्हणत होते वाटतं सीताफळांची चिकू आहे ना हा हो ते मागच्या वेळेसच पाहिलं आम्ही आलो तेव्हा हे एक लावते का अजून एक? अजून एक लावते की? आजी बसली इथं पोरांना सारंग काय थांबे ना सारंग गेला प्रत्येकडे गावाकडे आता काय ते खाणार नाही ना? बोय बुवा हा असं कर. वरून टाकलं चालेल का? असं कर हातावर घे, हातावर घे. फेकू नको, फेकू नको. नटा युकुने 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 तू युकुने दगड 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 त्याच्या ही लाल माती याला. त्यांची मातीच वेगळी राहते ये लुट तिकडं दंडात पडावं लागणारच आहे हे असं बांधायला ते बांधेल ना आताच भारी दिसायला लागलं. हा? या एवढा पावसाळा संपत लय भारी होती. हम्म. 4-5 महिन्यात पार. तो आहे ना जांब इकडे घ्या जांभळी. सीताफळ तिकडे टाक. हे ला बांधत नाही आहे नानी हे सीताफळ तिकडे टाक ना ते. हे काही तर उकरीले तर लावू दे एक एक. हे घे ना. काय झालं परत काय? एकदा आवाज. आता नाही येणार तसा आवाज एकदाच येतो. आय सारंग हा आमचा सोनेवाडीचा वाऱ्या डोंगर. आय सारंग बघू शकता हा वाऱ्या डोंगर. हा आम्ही इकडे. चढत जायचो. आता शिवगल्याचे पोरं दिसू राहिले पाहिजे संगीता तो पाहते कसं येतोय आहो त्याची व्हिडिओ काढा ना. इडे इडे हो. उभे
एक नंबर काम झालं. प्रत्येक झाडाला पाणी वा वा. तुमची ट्रिप का वाय खरं. दगड ठेवून द्यायचे अशी जागा. हा जमलं की दगड ठेवून. चढवायचं आणि फोडायचं का? सडी पण त्याला बघ. कसं सडी बघ. हरे राम. नंतर सोडून काय झालं. ती फुटलं. एवढं पाणी येत आहे नाही मोटर चालू आहे. मोटर चालू आहे ना. हा. हे पुढचे फुटतील बरं का. तर आता झाडं लावून झालेत आमचे. हे एक लाईनीमध्ये तुम्हाला दिसत असेल खंदे फुटलेत आणि इथनंपर्यंत असे सगळे झाडं लावलेले आहेत आणि आता पाणी सोडलंय. नाही बरोबर आहे. इथे समोर एक पक्षी दिसलाय मला खूप सुंदर. कोणता आहे माहित नाही पण भारी आहे. सो आता फ्रेश झालो आम्ही दोघं पण. माझी टिकली पडली आहे लावायला लागेल. सारंग झोपला आणि सारंग 3 महिन्याचं असताना सारंगने झोळी सोडली होती आणि सारंग आता 22 महिन्याचा आहे आणि सारंग आज एवढ्या दिवसानंतर झोळीत झोपलाय. परी 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 मामी परी नको देऊ झोका आता. उठल नाही तर तो झोपलाय ना. झोका नको देऊ आता नाही तर उठणार तो. झोका नको देऊ पण झोका नको देऊ. आता आम्ही दोघं बसले अंगणात निवांत. बाकी सगळेजण झोपलेत. दादा गेले ना वीरला आणायला. दादा गेलेत वीरला आणायला संगमनेरला. त्याची स्कूल सुटेल आता मग तो परत इथेच येईल आणि आम्ही दोघं अशी निवांत बसलोय. आता टिकली लावली जस्ट. आता बोलूयात आपण. ओ गरमुगले किती दिवसानंतर आपण असे मुक्कामी आलोय ना. निवांत बसलोय. निवांत म्हणजे आल्यापासून आमची धावपळ चालू होती. आता आम्ही जरा निवांत बसलो. तिकडे आमचे मामा झोपलेत. मामा बघून हसू राहिले आम्हाला. मामा पे फोकस करो. इथे मामा झोपलेत. कसली किलर स्माइल देतात मामा. मामांना बघून कोणी म्हणाल का मामाच्या एका पुरीचं लग्न झालंय. इथे आतमध्ये मामी बसल्यात. त्यांची चालेत गप्पा मारायची कामं. हे असं काहीच आमचं घर आहे. वहिनी तिकडे पळाल्या. पटकन झूम केलं वहिनी मी तुम्हाला. सो वहिनींचं प्रेम बघा. चीक आणून दिले खायला मस्त. सारंग सोंडत आलं. वीर चिक खायचा का. नाही आवडत. कुठे चालू रे सारंग आपण. फोटोशूटला इथंच काढू. पुढे जाण्यापेक्षा मला असं वाटतं इथं काढू ना. जास्त आत जाणं. लय बरं का खाली तेव्हा पाणी भरेल. अयो पाणी भरले बहिणी असं करा या इकडून वाटी. हॅलो. सो आता मी मस्त फ्रेश वगैरे झालो. थोडा वेळ आराम केला आणि आता आम्ही आलो आहोत पोरांना रेडी करून फोटोशूट करायला. सो मी पुण्यावरून सारंग आणि वीर आणि परीसाठी असे काही ड्रेस आणलेत. सारंग आणि वीरचा सेम आहे आणि परीचा असा काहीचा ड्रेस आहे. सो आता ह्यांचा आम्ही आता शूट करणार आहोत. तर आमच्याकडे आज ब्रह्मकमळ आलेले 2 आलेत. इकडे एक आणि इकडे एक. अजून खूप कळ्या आहेत. नाही 2च आहे. त्या साईडने एक आणि या साईडने एक. हां इथे कळ्या भरपूर आहेत पण त्यात अजून 1-2 दिवसामध्ये होतील परत. दोघे करा पूजा स्वत. अरे करते ब्रह्मा कमळ म्हणजे काय ते माहिती. पाय कस काय आता दादा आई राज
बस झालं आपण दोघीच ना परत ती घेऊन हा आम्ही करेल बरं तिकून पाय तिकून जा मी ना माझ्या मैत्रिणीने स्टेटस ठेवला तिकून जाय ना तेव्हा मी पाहिलं म्हटलं म्हणून मी बाहेर आली पळत पळत म्हटलं आपलं आलंय का चेक करू अगं मग एकदा. मी तुला मग तेच सांगत होते स्नेहल, हा का मी पाया पण पडून गेले. स्वाती झोपतो इकडे एक आहे हा एक आता तिकडूनचं होईल अजून. काढा, तिकडून तिकडे लागून एक आहे हा तिकून जाईन हा एक इकडे हे आता अजून अशा हे बघ. कळ्या पण आहेत हे कळ्या भरपूर आलेल्या आहेत आता हे होतील अजून वास 2-4 पहा, दिवसामध्ये काय वास छान किती छान येतोय ना बाबू 2-3 दिवसामध्ये येतील परत हे काय उद्याच हा उद्याच येतील ते तर व्लॉग मी ते एंड करते आहे. कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी सासरची फॅमिली पण तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करून नक्की सांगा. बाय.